रामकृष्ण हरी माऊली, जय जय रामकृष्ण हरी माऊली. आज संत तुकाराम महाराजांचा अभंग आपण चर्चेसाठी घेऊया. अभंग असा आहे पहा. जनदेव तरी पायाची पडावे, जनदेव तरी पायाची पडावे, त्याची स्वभावे चाड नाही, अग्नीचे सौजन्य शीत निवारण, अग्नीचे सौजन्य शीत निवारण, पालवी बांधून नेता नये. तुका म्हणे विंचू सर्प नारायण, तुका म्हणे विंचू सर्प नारायण, वंदावे दुरून शिव नये, वंदावे दुरून शिव नये. संत तुकाराम महाराजांनी यामध्ये आपल्याला काय सांगितलं पाहूया. जनदेव तरी पायाची पडावे, त्याची स्वभावे चाल नाही. प्रत्येकामध्ये भगवंताचा अंश आहे आणि म्हणून त्यांच्या आपण पाया पडलं पाहिजे, त्यांचं दर्शन आपण घेतलं पाहिजे. तो लहान आहे मोठा आहे हे पाहण्याची सुद्धा गरज नाही. आणि हे पंढरपुरामध्ये आपल्याला दिसते, ज्ञानोबा माऊलीच्या मंदिरामध्ये दिसते. लहान थोर कोणीच पाहत नाही, स्त्री पुरुष हे सुद्धा तिथे भेदाभेद नाही. भेदाभेद भ्रम अमंगळ, सर्व एकमेकाच्या पाया पडतात. तो वैष्णव धर्मच आहे. जे तिथे कोणाची ओळखही नसते पहा तुम्ही, तरी सुद्धा ते पाया पडणं सुरू झालं की मग जो दिसेल त्याच्या पाया हे वैष्णव पडतात, वारकरी पडत असतात. माऊलीच्या मंदिरामध्ये सुद्धा तुम्हाला हे दृश्य दिसेल, पंढरीला विठोबावलीच्या मंदिरामध्ये सुद्धा हे दिसेल. तेव्हा हेच महाराजांनी सांगितलेलं आहे की तो समोरचा कसा आहे ते पाहायचं नाही, तर त्याच्यामध्ये ईश्वरी तत्व आहे त्याचं दर्शन घ्यायचं आहे आपल्याला. तो दृष्ट आहे की सुष्ट आहे हा सुद्धा विचार करण्याची गरज नाही. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, असं संत तुकाराम महाराज म्हणतात. आणि ते परत एकदा या अभंगामधून आपल्याला सांगतात. जनदेव तरी पायाची पडावे, त्याची स्वभावे चाळ नाही. पुढे महाराज म्हणतात. अग्नीचे सौजन्य शीत निवारण, पालवी बांधून नेता नाही. अग्नीचा गुणधर्म काय, तर थंडी जर वाजत असेल तर त्याचं निवारण, थंडीपासून आपलं संरक्षण करतो अग्नी. अग्नी म्हणजे तेज. अग्नी हे पंचमहाभूतापैकी एक. पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश हे पंचमहाभूत. आणि या सर्व भूती परमेश्वर पाहतो आपण, आणि म्हणून त्याच्या पाया पडा असं महाराज म्हणतात. पंचमहाभूत कोणते परत एकदा सांगतो, बरेच वेळा सांगितले. पृथ्वी आप म्हणजे पाणी, तेज वायू आणि आकाश. आकाश म्हणजे पोकळी ज्यामध्ये वायू आहे आणि इतर सर्व ग्रहतारे आहेत. तेव्हा हे महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि अग्नीचा गुणधर्म काय, तर थंडीचं निवारण करणं. मग अग्नी थंडीचं निवारण करतो. ज्याला थंडी वाजते तो बरोबर त्याच्याजवळ जातो. अग्नी आपल्याला अन्न शिजवून खाण्यासाठी मदत करतो, कारण माणसाचं आतडं असं आहे की त्याला कच्चं अन्न पचत नाही. कच्चं अन्न पचवण्याची त्याच्यामध्ये क्षमता नाही. तसंच गवत पचवण्याची क्षमता नाही. गवत नाही म्हणून माणूस पचवू शकत, कारण सेल्युलोज पचवण्याची त्यात क्षमता नाही गवतामध्ये. कच्चं अन्न सुद्धा तो पचवू शकत नाही. आणि म्हणून मग अन्न शिजवून तो खातो. पूर्वी असेल कच्चं अन्न पचवण्याची क्षमता, परंतु आता मात्र ती गमावलेली आहे आपण. आणि त्यासाठी विशिष्ट जीवाणू, आतड्याची लांबी हे भाग महत्वाचे असतात. काळाच्या ओघामध्ये हे बदल आपल्या शरीरामध्ये झाले आणि त्यामुळे आपण कच्चं अन्न पचवण्याची क्षमता गमावलेली आहे. मग अग्नी कोणकोणत्या कामात पडतो आपल्याला? अग्नी कामात पडतो आपल्याला कशाच्या, तर अन्न शिजवण्याच्या. दुसरं थंडीपासून निवारण करण्यासाठी, थंडीपासून संरक्षण करण्यासाठी.
आता असं असलं तरी अग्नी विस्तो पालवी बांधून नेता येतो का? म्हणजे कापडाच्या तुकड्यामध्ये बांधून नेता येतो का? जसं पालवामध्ये, पालू म्हणजे कापडाचा तुकडा छोटासा, धोत्रापासून फाटलेला किंवा एखाद्या कपडा घेतात छोटासा, पूर्वी घ्यायचे, आजपासून 30-40 वर्षापूर्वी, 30-40 वर्षापर्यंत तुकाराम महाराजांच्या काळात तर सर्रास ही पद्धत होतीच की शेतामध्ये जायचं असेल तर भाकरी वगैरे बांधून द्यायची, आणि कशात तर पालवामध्ये, पालू म्हणत त्याला, पालू म्हणजे कापडाचा तुकडा असायचा, त्यामध्ये भाकरी बांधायची आणि शेतामध्ये घेऊन जायची. तसं अग्नी बांधून नेता येईल का शेतामध्ये? अग्नी बांधून नेता येणार नाही. पूर्वी माचीस नव्हती आणि म्हणून हा अग्नी सुद्धा साठवावा लागत होता. माचीसचा शोध लागल्यावर ती सहजासहजी उपलब्ध होत नव्हती. म्हणून अग्नी जो आहे तो वर्षानुवर्षे पेटवत ठेवत घरांमध्ये असे, तेव्हा तो खूप जुना काळ झाला. महाराजांच्या काळामध्ये महाराजांनी फक्त एवढ्यासाठी आपल्याला हे सांगितलं की अग्नी आपल्या उपयोगाचा जरी असला शीत निवारणासाठी, तरी तो पालवामध्ये बांधून नेता येत नाही. कारण तो जर आपण पालवामध्ये कापडाच्या तुकड्यामध्ये बांधला, कापडामध्ये बांधला तर काय करेल तो ते कापडच जाळून टाकेल, त्याला नष्ट करेल. आपल्या कपड्यांमध्ये घेतला तर आपले कपडे तर जळतीलच, त्याचबरोबर आपल्याला सुद्धा चटका बसेल, आपण सुद्धा भाजले जाऊ. कारण अग्नीच्या जास्त जवळ नाही जाता येत, अग्नीपासून आपलं भागत नाही, जे अग्नीमुळे आपलं खटकतेच. तरी सुद्धा अग्नीच्या जवळ जाता येते का आपल्याला? अग्नीच्या जवळ नाही जाता येत, आणि हेच महाराजांनी सांगितलेलं आहे. काही लोक अग्नीसारखे असतात, कामाचे असतात पण खूप तापड असतात. म्हणून मग तुम्हाला तुमचं काम जर करून घ्यायचं असेल तर काय करायचं? आपलं काम करून घ्यायचं, त्यांच्याशी पाहिजे तेवढे संबंध नक्कीच ठेवायचे, कटुता येऊ द्यायची नाही. हे सुद्धा महाराजांना यामधून सुचवायचं आहे. आपल्याला व्यवहारामध्ये वागताना महाराजांनी व्यवहार सांगितलेला आहे, त्याचबरोबर परमार्थ सुद्धा सांगितलेला आहे अभंगामधून. पुढे महाराज म्हणतात, तुका म्हणे विंचू सर्पनारायण, वंदावे दुरून शिवो नये. तुकाराम महाराज म्हणतात विंचू सर्प हे काय नारायणाची रूप आहे, भगवंताची रूप आहे. परंतु भगवंताची रूप असले तरी त्यांना काय करावं? दुरूनच वंदन करावं, त्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करू नये, त्यांना स्पर्श करू नये. स्पर्श केला तर माहिती आहे आपल्याला काय होते. विंचूचा स्वभाव डंख मारणे, त्याच्या शेपटीमध्ये नांगीमध्ये विष असते आणि तो डंख मारतो. त्याला पकडण्याचा प्रयत्न केला तरी डंख मारतो, नाही पकडण्याचा प्रयत्न केला चुकून आपल्या हातावर आला तरी सुद्धा तो डंख मारतोच, तो काही हेगी करत नाही. तसंच सर्पाचं सुद्धा, सर्पापासून सुद्धा सावध राहणं आवश्यक असते. तो विनाकारण दोष करणार नाही. परंतु समजा तो आपल्याला दिसला वगैरे, बापरे भगवंताचं रूप आहे, महादेवाच्या पिंडीवर सर्प आहे खरोखरचा, बसला एखाद्या वेळेला. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कधी कधी होतात या घटना, इकडे तिकडे खूप उष्णता असते आणि महादेवावर, भगवान शंकरावर ती गळती सुरू असते पाण्याची, आणि त्यामुळे त्या ठिकाणी ओलावा असतो, थंड वातावरण असते. आणि अशा भागामधून जर एखादा नागराज जात असेल तर तो त्या पिंडीवर जाऊन बसू शकतो. मग पिंडीला आपण स्पर्श करतो तसा त्या नागराजाला, सर्पराजाला स्पर्श करायचा का? दर्शनासाठी नाही, त्याला दुरूनच हात जोडायचे. कारण ते नारायणाचे रूप आहे, परंतु आपण नाही सहन करू शकत. आहे भगवंताचे रूप मान्य आहे, परंतु ते आपण सहन करू शकत नाही. विंचू सर्प नारायण त्याशी वंदावे दुरून. तसेच काही लोक असतात आणि हे लोक इतके म्हणजे काय म्हणू आपण, इतके
हाताळण्यासाठी कठीण असतात की लहान लहान गोष्टीवर ते म्हणजे रागावतात आणि इतके रागावतात आणि बलशाली असतात. त्यांच्या झपाट्यात सापडलेल्याला ते चिरडून टाकायला मागं पुढं पाहत नाही. मग त्यांना सुद्धा काय केलं पाहिजे, आपण दुरूनच वंदन केलं पाहिजे. त्यांच्यात जास्त जवळ जायचं नाही, कारण ते सुद्धा नारायणाचं रूप आहेत, भगवंताचं रूप आहेत. आणि हे खरोखरचे जे आहेत, विंचू सर्प नारायण त्याशी वंदावे दुरून, हे तर सरळ सरळ महाराजांनी सांगितलेलंच आहे. विंचू सर्प नारायण त्याशी वंदावे दुरून. विनाकारण खोड्या या पाची माणसाच्या तर करायच्याच नाही, पण कोणाच्याच करायच्या नाही, हे सुद्धा महाराजांनी सांगितलेलं आहे. काही लोक, मला एका सर्पमित्राची गोष्ट माहिती आहे, पेपरला आलेली आहे, तुम्ही वाचलेली आहे. सर्पमित्र चांगलं काम करतात, या सर्पांना जीवदान देतात. साप हा शेतकऱ्याचा मित्र आहे, खरोखर शेतामधले उंदीर वगैरे खातो. परंतु आपल्या घराच्या जवळपास दिसला तर आपण काठी काढून त्याला मारायचो पूर्वी. आता मात्र सर्पमित्राला बोलावतो आणि त्यांच्याजवळ कला असते तो साप पकडण्याची. ते साप पकडतात, काही साधनं त्यांच्याजवळ असतात, काठी असते, काय जे असेल ते, आणि बरोबर तो कोठे पकडायचा हे त्यांना माहीत असते, त्यांची प्रॅक्टिस असते, ती पकडतात. परंतु त्या सर्पमित्रानं काय केलं, त्या नागराजाला डिवचलं. माऊली डिवचलं त्याला, म्हणजे त्याला हातामध्ये घेतलं आणि त्याला सतवायला सुरुवात केली. गळ्यात टाकलं, त्यानंतर असं हाताभोवती गुंडाळलं, त्यानंतर त्याला फणा कळायला लावला, नंतर त्याच्या डोक्यावर म्हणजे काय म्हणू आपण ओठ ठेवण्याचा प्रयत्न केला. अशा काही गोष्टी त्यानं केल्या आणि तो त्यामुळे मग त्याला जो स्पर्श जाणवत होता नैसर्गिक, त्याला वाटत होतं पूर्वी नैसर्गिकरित्या आपण याच्या अंगा खांद्यावर खेळून राहिलो. त्याला काहीच केलं नाही, याच्यापासून धोका नाही. जोपर्यंत असं वाटलं त्याला तोपर्यंत त्यानं काही केलं नाही. परंतु जेव्हा त्या सापाला समजलं की हे अनैसर्गिक आहे काहीतरी, याच्यापासून आपल्याला धोका होऊ शकतो, आणि मग त्यावेळेला त्या विषारी सर्पानं दंश केला. आणि दंश केल्यानंतर माऊली त्या सर्पमित्राला म्हणजे दवाखान्यात नेऊनही वाचवता आलं नाही. तेव्हा दुःखद घटना घडलेली आहे, बऱ्याच लोकांनी पेपरमध्ये सुद्धा वाचलेलं आहे. म्हणून मी माझ्या सर्पमित्रांना, बंधूंना सुद्धा, आणि काही भगिनी सुद्धा सर्पमित्र आहेत, त्यांना सुद्धा हात जोडून विनंती करेल की हे साप पकडा, त्याला जीवदान जरूर द्या, परंतु त्यांच्याशी खेळू नका, त्यांना त्रास देऊ नका. हे मात्र मी तुम्हाला हात जोडून विनंती करेल. कारण शेवटी काय, विंचू सर्प नारायण त्याशी वंदावे दुरून. तेव्हा हा अभंग परत एकदा पाहू माऊली. जनदेव तरी पायाची पडावे, त्याची स्वभावे चाल नाही. अग्नीचे सौजन्य शीत निवारण, पालवी बांधून नेता नये. तुका म्हणे विंचू सर्प नारायण, वंदावे दुरून शिव नये, वंदावे दुरून शिव नये. माऊली या अभंगावर चर्चा करत असताना काही जास्तीचं बोलणं असेल, काही चुकीचं बोललं गेलं असेल तर मला माफ करावं अशी हात जोडून आपणास विनंती करतो. आणि आवडला असेल तो भाग नक्कीच ग्रहण करावा. रामकृष्ण हरी माऊली. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय राम.